नाही नाही, हे पूर्ण चुकीचं चाललंय. आज पिंपरी चिंचवड येथील हा अतिशय भयानक असा हा कचरा डेपो आहे. हा पूर्ण 81 एकरचा इलाका आहे. 81 एकरचा इलाका असताना एवढे भयानक कचऱ्याचे पहाड इथं बनवण्याची काय गरज होती त्याचं काही लक्षातच यायला तयार नाही. जेव्हा की ह्या कचरा डेपोचे अनेक कामगार इथं काम करतात, तुमच्या ऑफिस इथं आहे, तुमच्या मशीन इथं आहेत आणि त्याच्या बाजूला हे कचऱ्याचे ढिगारे बाकी सगळा 81 एकरचा भूखंड हा कशाला ठेवलेला आहे काय कळायला मार्ग नाही. त्यामुळे ज्यांचा कुणाचा याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे, अनेक नातेवाईक या ठिकाणी आलेले आहेत आणि आपल्या कुटुंबातल्या सदस्याचा मृत्यू गुदमरून मृत्यू आपल्या डोळ्यानं मागच्या जवळपास 35 तासापासून ते कुटुंब बघतायत. या ठिकाणी ही अतिशय भयानक गोष्ट आहे. शहरामध्ये अनधिकृत बांधकामाच्या नावाखाली 50-50 JCB अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी, कुठं मस्जिदी कुठं विहार पाडण्यासाठी येतात आणि या कचऱ्याच्या ढिगाऱ्याला इथून बाजूला फेकण्यासाठी जेमतेम 2 की 3 JCB तर लागलेले आहेत. ही अतिशय भयानक असं वाईट विषय आहे. या ठिकाणी आपल्या सगळ्यांना आताच आम्ही जे कुलकर्णी साहेब आहेत त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे, जे पण माणसं मेलेले आहेत त्यांच्यावर BNSचं 106च्या अंतर्गत सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल होणार आहेत. त्यामुळे याच्यातल्या एकही हरामखोराला वंचित बहुजन आघाडी, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आम्ही एकालाही सोडणार नाहीत. कारण हा ढिगारा उभा झाल्यापासून या कचऱ्याचं व्यवस्थापन हेच मुळात धोक्यामध्ये यांनी चुकीचं केलेलं आहे. यांच्या निष्काळजीपणामुळे जवळपास ही माणसं आता जी काय आमच्याकडे आलेले आहेत, 1-2 माणसं काहीतरी मेली आहेत आणि 8 माणसं अजून अडकलेली आहेत. ही अतिशय भयानक गोष्ट आहे. याचा निषेध करण्यासोबत आम्ही NDRF वाल्यांना स्पष्ट सांगितलं की तुम्हाला माणसांची गरज असेल तर इथं आता शेकडो माणसं आहेत. सगळी माणसं या घाणीमध्ये उतरून काम करायला तयार आहे. जर तुम्हाला मशिनीनं काम करताना काही अडचणी असतील, पण जवळपास 35-40 तासापासून फक्त आपण चालू आहे बघतोय ही जी काही प्रकार आहे तो ज्यांचे कुटुंबातले सदस्य अडकलेले आहेत त्यांना हे सहन होत नाही आहे. त्यामुळे हे या ठिकाणी अजून काय तुम्हाला मशीन लागतील किंवा प्लॅन B काय आपल्याकडे कामाला आहे ते तात्काळ सगळी कामं आपण करावी. या ठिकाणी आम्ही प्रशासनाला विनंती केलेली आहे. बरेच अधिकारी शांत निवांत झोपलेले आहेत, कारण हा पूर्ण कचरा ह्या शहरातला सगळा कचरा एका पावसानं हा कचरा काय आहे आणि तो किती लोकांचे बळी घेऊ शकतो या निमित्तानं दाखवून दिलेलं आहे. आणि मला वाटतं आता लवकर हा विषय संपला नाही तर मला वाटतं उद्यापासून हे पर्यटन स्थळ जाहीर घोषित केले जाईल अशी परिस्थिती दिसते. कारण की अजूनही आम्हाला वाटत नाही लवकर न्याय भेटेल म्हणून. उगाच काहीतरी आणि मी आल्यापासून जे प्रशासनाला आम्ही बघतोय ज्या पद्धतीने काम चाललं आहे त्या आर्मीवरती विचारवरती ढकलून आता जे आम्ही त्या कुलकर्णींना बोललो तर कुलकर्णी म्हणले सगळं हे बघतात. म्हणजे आपण काय करतो तिकडं एका कोपऱ्यात थांबल्यात. इथं ज्यांच्या घरातले मृत्यू ज्या पद्धतीने आतमध्ये पडलेले आहेत, आतमध्ये दबलेले आहेत, त्यांचे सांगतात की माझे वडील इथं आहेत, माझे मिस्टर इथं आहेत, तरी कोणाला काय घेण्यात येत नाही. आता येताना तोंडाला मास्क बीस लावून इथं येणे. अरे माणसं आहेत म्हणजे कचऱ्यापेक्षा बेकार जर किंमत ती माणसाला किंमत झालेली आहे. अशी एक बेकार परिस्थिती दिसलेली आहे. परंतु लवकरात लवकर चिरफाड आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब, वंचित बहुजन आघाडी या प्रशासनाला त्याची जागा दाखवेल लवकरात लवकर. आणि हे जर आत्ता या 2-4 तास 2-3 तासात हे जर लवकर जर क्लिअर केलं नाही तर आमची वंचित बहुजन आघाडी काय करते या महाराष्ट्राला माहिती आहे. म्हणून आम्ही जास्त बोलत नाही. आणि आता आमचे जे जवान जे आहेत आज सगळं आता पुढं करत आहेत काम. आम्ही इथं थांबलेलो आहे. काय परिस्थिती आम्ही बघतो आणि त्याच्यानंतर निर्णय आम्ही 2-4 तासानंतर 100% घेणार आहेत. आणि या प्रशासनाचं उद्या फक्त त्यांना सत्कार समारंभासाठी आम्ही त्यांच्यासाठी आम्ही वेगळं सत्कार ठेवू सगळ्या प्रशासनाला ज्या पद्धतीने काम करते. हे काय म्हणजे खाजगीकरण करून ठेवलं का ते बी कळायला तयार नाही. कोणी उठतं वेगळ्या पद्धतीने काम करतं सर. ते सामान्य लोकांना मृत्यू